जे इतर नेते असतील ते स्वतः भुजबळ साहेब वगैरे कुणी ना कुणीतरी काँग्रेसची त्या ठिकाणी बोलेल आणि काहीतरी मार्ग काढतील अशी आपण अपेक्षा त्या ठिकाणी करूया. परंतु पार्थ पवारांच्या या सगळ्या वक्तव्यावरती शरद पवारांनी देखील एका पद्धतीने नाराजी व्यक्त केली आणि टीका सुद्धा केली आहे. खरं तर असं म्हटलं पवारसाहेबांनी. तुम्ही सत्तेत असला काय, तुम्ही विरोधात असला काय, तुम्हाला जमिनीवर राहणं हे फार महत्त्वाचं असतं. काल पार्थकडनं जी स्टेटमेंट झाली ती योग्य नव्हतीच. कुठं ना कुठेतरी त्याच्यामध्ये घाई गडबड आपल्याला जाणवली. कुठलाही पक्ष तसा संपत नसतो. सगळे पक्ष आपापल्या लेवलला आपली ताकद त्या ठिकाणी लावत असतात. त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल ते सुद्धा तो संपला वगैरे हे बोलणं तसं उचित नव्हतंच. आणि पार्थला सुद्धा अजून जाऊन तुम्ही विचारलं की कालच्या स्टेटमेंटबद्दल तुम्हाला काय वाटतं, तर कदाचित तो म्हणेल नाही काल थोडंसं मी बोलून गेलो, नाही तर माझ्या म्हणण्याचा दुसरा अर्थ काढला, कदाचित तो त्या ठिकाणी बोलेल. स्टेटमेंट योग्य नव्हतंच. तरी सुद्धा काकींच्या म्हणजे अजित काकांच्या पक्षाकडनं कुणी ना कुणीतरी काँग्रेसबरोबर बोलेल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी करतो. पण काँग्रेसने आता एक ट्विट केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी खूप क्लिअरली असं म्हटलेलं आहे की वडिलांचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाल्यानंतरही काँग्रेसच्या राज्यामध्ये FIR झाला, कृतज्ञता ही त्यांनी पण असं सुद्धा म्हटलेलं आहे की पार्थ पवार जे ते शांत राहिले राजकीय फायद्यासाठी. बघा, तो शांत राहिला नाही राहिला हे कोणालाच त्या ठिकाणी माहीत नाही. तो त्याच्या लेवलला प्रयत्न नक्कीच करत असेल. त्याच्याबरोबर जय सुद्धा सातत्याने प्रयत्न करत होता. खऱ्या गोष्टी बाहेर त्या ठिकाणी आल्या पाहिजे. आता CBIकडे हा प्रस्ताव देण्यात यावा ही कदाचित संकल्पना काकींची आणि पारची असू शकते आणि जयची असू शकते. बाकी कोणाचं त्याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे आपल्याला सांगता येणार नाही. पण दुर्दैव असं की ते अजूनपर्यंत तो विषय CBIकडे गेला नाही. त्यामुळे पार्थ वडिलांबद्दल जर बोलायचं झालं, मी राजकारणाबद्दल बोलणार नाही, राजकीय भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर कालची त्याची भूमिका ही चुकीचीच होती काँग्रेसच्या बाबतीत. पण पार्थची स्वतःच्या वडिलांबद्दलची भूमिका, स्वतःच्या परिवाराची भूमिका ही कुठल्याही मुलाची वडिलांबद्दल जी भावना असते तशी 100% त्या ठिकाणी आहे. हे मात्र त्या ठिकाणी मी आत्मविश्वासाने सांगतो, कारण तो माझा भाऊ आहे. त्यामुळे वडील आणि मुलाबद्दल असं कोणी त्या ठिकाणी लिहिणं हे तसं काँग्रेससाठी पण योग्य नाही. पण काँग्रेसने नक्कीच महाराष्ट्रात न्याय दिला जात नव्हतं. दादांचा